नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य वाघ स्वागत करतो आपलं OLS एज्युकेशन या आपल्या YouTube चॅनलवरती। इंडिया पोस्टच्या पोस्टमन आणि MTS मेलगार्ड भरतीच्या लेक्चर सीरीज मधला आजचा आपला पुढचा चॅप्टर आहे सिंपल इंटरेस्ट। सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट याचा कंबाईन एक व्हिडिओ या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही अगोदर बघून घेऊ शकता। या चॅप्टर मध्ये आपण काय केलंय, मागच्या इयरच्या किंवा याच्या अगोदरच्या वेगवेगळ्या परीक्षेतले अजून काही प्रश्न याच्यात ऍड केले, त्याचे टाइप्स वेगवेगळे ऍड केले आहेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्याची थोडी आयडिया येऊन जाईल। चॅप्टर सुरू होण्याच्या अगोदर हे पुन्हा रिमाइंडर की लुसंट हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकावरती एक T20 टेस्ट सिरीज चालू केली आहे अकॅडमीना। ज्या टेस्ट सिरीजचं ॲनालिसिस घेणार आहेत वरुण अवस्थी सर, आणि ही जी टेस्ट सिरीज आहे 3 आठवड्यात होणार आहे। प्रत्येक आठवड्यामध्ये 5 टेस्ट होणार आहेत आणि जर पूर्णपणे ॲनालिसिस हे वरुण अवस्थी सर करणार आहेत। आणि ह्या टेस्ट सिरीजची जी आहे ती पूर्णपणे फ्री आहे, त्यामुळे काही म्हणजे ट्राय करायला तुम्हाला काही हरकत नाही। त्याला अप्लाय करायसाठी जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला भेटून जाईल। आणि यानंतर आपण सरळ सरळ आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया। बघा, चॅप्टरचं नाव सांगितलं आहे सिंपल इंटरेस्ट। कंपाऊंड इंटरेस्टचा वेगळा व्हिडिओ येईल नंतर। सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय की एखाद्याला जर का व्याजाने किंवा पैसे दिले तर त्याचं दरवर्षी लागलेलं इंटरेस्ट, साधं सरळ इंटरेस्ट, त्याला कंपाऊंड नाही, व्याजावर व्याज लागणार नाही, काही नाही। त्यामुळे ह्याचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे। सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, P × R × T डिवाइड बाय 100। आता हा सरळ फॉर्म्युला आहे आणि याच्यावरच सगळं आहे। आता याच्यावरून आपण प्रिन्सिपलचा फॉर्म्युला करू शकतो। काही वेगळं करायचं नाही आपल्याला, P एक साईडला घ्यायचा, हे सगळं इकडे पाठवून द्यायचे। काय येईल, I × 100 डिवाइड बाय R × T। सेम याच्यावरून आपण कशाचा फॉर्म्युला काढू शकतो, रेटचा फॉर्म्युला काढू शकतो। रेटचा फॉर्म्युला काय येईल, इंटरेस्ट × 100 डिवाइड बाय P × T। T म्हणजे काय, आपला टाइम असतो, आणि टाइम कधी पण कसा असतो, इयरली असतो। जर तुम्हाला मंथ मध्ये किंवा समजा सांगितलं 2.5 वर्ष, 2.5 वर्ष म्हणजे किती, 24 महिने आणि 6 महिने, म्हणजे टोटल किती, 30 महिने। आता 30 महिन्याला इयर मध्ये कसं कन्वर्ट करणार, तर 12 ने डिवाइड करणार। मग एवढं फक्त ध्यानात ठेवायचं, तुम्ही जो काही टाइम ठेवसान तो इयर मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे। याचाच तुम्ही जर टाइम मध्ये जर टाइमचा फॉर्म्युला काढत असाल तर काय, I × 100 डिवाइड बाय P × T। फॉर्म्युला असाच लिहा, असं काही तुम्ही सरळ ह्याच फॉर्म्युल्यात टाकायच्या सगळ्या किमती आणि आन्सर काढायचं। फक्त पुढे जाण्याच्या अगोदर एक काही प्रकारचे प्रश्न असे पण असतात की एखादी अमुक रक्कम आहे, अमुक रेटनं ती टाकली, ती डबल होण्यासाठी किती वेळ लागेल, किंवा अमुक टायमासाठी टाकली तर डबल होण्यासाठी किती रेट लागेल। तर बघा, जर एखादी रक्कम ही जर का डबल करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या रकमे एवढंच इंटरेस्ट त्याला लागलं पाहिजे, आहे का नाही। समजा मी 100 रुपये टाकले तर 100ला डबल करायसाठी मला इंटरेस्ट किती पाहिजे, 100च भेटला पाहिजे, आहे का नाही। मग याच्यावरून आपण फॉर्म्युला कसा तयार करता येईल बरं आपल्याला, की समजा X रुपये किंमत आहे आणि याला X रुपयेच पाहिजे, मग आपल्याला किती रेट किंवा किती टाइम कसा काढणार, हे बघा, हे सेम असंच ठेवलं, हा X आणि हा X काढला, इथं विषय संपला। हा 100 इकडे घेतला। जर आपल्याला रेट दिलेला आहे आणि टाइम काढायचं तर रेट आपण इकडे घेणार, बरोबर, काय आला, टाइम। ह्याच्या उलट जर आपल्याला टाइम दिला आणि रेट काढायचा तर आपण कसं करणार, R = T इकडे येऊन जाईल, किती येईल, 100 डिवाइड बाय टाइम। पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या, जर तुम्हाला सांगितलं एखाद्या रकमेची डबल करायची आहे, डबल करायची म्हणजे दिलेल्या रकमेपेक्षा ती डबल झाली पाहिजे, तर त्याला व्याज किती लागन, तेवढंच लागन। आणि जर आपल्याला रेट किंवा टाइम दोन्हीपैकी एक गोष्ट दिली आणि एक गोष्ट काढायची सांगितलं तर कसं करणार तुम्ही, टाइम दिला असेल तर 100 डिवाइड बाय रेट करणार आणि रेट दिला असेल तर 100 डिवाइड बाय टाइम करणार। फक्त एवढंच गोष्ट ध्यानात ठेवायची, त्याला जास्त डिटेल द्यायची गरज नाही। ह्याच्या उलट म्हणजे याचं थोडं सारखं समजा, उलट नाही म्हणता येणार, जर तुम्हाला त्याच रकमेची डबल नाही, ह्यावेळेस किती करायची, 3 पट करायची। 100चे किती करायचे, 300, मग व्याज किती लागलं पाहिजे, व्याज ह्यावेळेस किती लागलं पाहिजे, 2 पट लागलं पाहिजे। म्हणजे जर का X रुपये ती रक्कम आहे तर तिथं व्याज किती आलं पाहिजे, आपल्याला 2x आलं पाहिजे। सेम मी तोच फॉर्म्युला घेणार, P × R × T। बघा, 2x आपलं व्याज आलं, P आपलं Xच आहे, R × T डिवाइड बाय 100, काहीच फरक होणार नाही मित्रांनो। हे बघा, X तर इथंच कटले, फक्त
पहिले 100 होते ना, आता किती झाले, आता 200 झाले बघा. हे 100 इकडे आले. टी काढायचा असेल तर आर इकडे आणा आणि आर काढायचा असेल तर टी इकडे आणा. नीट बघा, जर 3 पट काढायचा असेल, पहिली गोष्ट 2 पट काढायचा असेल तर 100 डिवाइड बाय आर किंवा 100 डिवाइड बाय टी. जर तुम्हाला 3 पट करायचा असेल तर 200 डिवाइड बाय आर किंवा 200 डिवाइड बाय टी. ह्याच्या पुढं जर 5 पट काढायचा असेल तर 400 डिवाइड बाय आर 400 डिवाइड बाय टी. जर 10 पट काढायचा असेल तर 900 डिवाइड बाय आर आणि 900 डिवाइड बाय टी. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर सरळ सरळ आपण आपले क्वेश्चन घेऊयात. बघा आजचा पहिला प्रश्न, फाइंड द अमाउंट टू बी रिसिव्ड आफ्टर 2 years and 6 months at the rate of 5% per annum of simple interest on the sum of 3200. सरळ सरळ दिलंय. प्रिन्सिपल आहे आपलं किती, 3200 रुपये प्रिन्सिपल आहे. त्यानंतर रेट दिला, किती दिला रेट, 5%. आणि त्यानंतर टाइम दिलेला आहे आपल्याला, टाइम दिला 2 वर्ष आणि 6 महिने. याचाच अर्थ 2 वर्षाचे 24 महिने आणि 6 महिने, याचाच अर्थ किती, 30 महिने. आणि याला वर्षात कन्वर्ट करला, कितीने डिवाइड केलं, 12ने. बघा आपल्याला टोटल अमाऊंट काढायची. अमाऊंट म्हणजे काय, प्रिन्सिपल आणि व्याज दोन्ही एकत्र करून जी रक्कम आहे तिला काय म्हणायचं, अमाऊंट म्हणायचं. तर पहिले आपण व्याज काढून घेऊ. व्याजाचा फॉर्म्युला आपला इंटरेस्ट काय आहे, इंटरेस्ट आहे पी म्हणजे प्रिन्सिपल 3200 इंटू आर म्हणजे किती 5 आणि टाइम किती आपला 30 डिवाइड बाय 12 आणि हे डिवाइड बाय 100 आपले पहिले. बघा 0 0 0 0 कटले. त्यानंतर 3 10 30, 3 चौक 12, पुढं 4 1 4, 4 8 32, 8 5 40 आणि 40 10 400. म्हणजे टोटल इंटरेस्ट आपल्याला किती येणार, 400 रुपये येणार. आणि जी काही अमाऊंट असेल आपली, अमाऊंट राहतं प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, 3200 रुपये आपलं प्रिन्सिपल आहे. इंटरेस्ट लागला आपल्याला 400 रुपये, म्हणजेच 3600 रुपये ही टोटल अमाऊंट आपल्याला मिळणार. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ मॅन बाईज ऑफ अ टीव्ही प्राइस्ड ॲट 16,000. 16,000 रुपये टीव्ही घेतली. पुढे काय म्हणणे त्यांचं, ही पेज ₹4,000 ॲट वन्स. सुरुवातीला त्यांनी एकदा 4,000 भरले. अँड द रेस्ट आफ्टर 15 months ऑन विच ही इज चार्ज अ सिंपल इंटरेस्ट ॲट अ रेट ऑफ 12%. उरलेली जी रक्कम आहे 16,000ची टीव्ही, पहिले 4,000 भरले म्हणजे राहिले 12,000. आता हे 12,000 त्यांनी 15 महिन्यात भरले. 15 महिन्यात भरताना त्याला 12% व्याज लागलं इयरली. मग म्हणणं काय त्यांचं, द टोटल अमाऊंट ही पेज ऑफ द टीव्ही इज. आता टोटल अमाऊंट काढायची माहित नाही आपल्याला. पहिली अमाऊंट इकडे लिहून ठेवा आपण, किती आहे 4,000 रुपये भरले त्याने. चालेल. त्यानंतर 12,000 भरले. 12,000 कसे भरले बरं, हप्त्यात भरले. आता हे 12,000 लिहून टाकू. आता हे 12,000वर व्याज लागले, सिंपल इंटरेस्ट. मग कसं काढणार 12,000वरचं व्याज, बघा हे व्याज आय. प्रिन्सिपल आपली 16,000 आहे का 12, तर 12,000 आहे, कारण की आपण 4,000 ऑलरेडी दिलेले आहेत, हे की नाही. त्यानंतर रेट आपला किती आहे 12%. वेळ किती आहे तर 15 महिन्यांचा. तर 15 महिने त्याला काय करायचं आपल्याला इयर मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे आपण त्याला काय करणार 12ने डिवाइड करणार. केलं 12 डिवाइड, हे 12 हे 12 कटले 0 0 0 0. त्यानंतर हा 0 राहून द्या. 12 पंचे 60, हा 40 6, सॉरी 1 मिनिट, हा 0, 15 दुने 30, हा 40 3, 15 1 15 आणि 3 18. किती रुपये 1800 रुपये एक्स्ट्रा भरले. हे झाले आपले 1800 रुपये. टोटल रक्कम त्यांनी जी भरली किती आली 0 0 8, 4 आणि 2 6 आणि 1 7, हा एक 17,800 रुपये. पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न, अ सम बिकम्स इट्स अ डबल इन 10 years. 8वा सुरुवातीला सांगितलं 10 वर्षात काय होते डबल होते. फाइंड द अॅन्युअल रेट ऑफ सिंपल इंटरेस्ट. काहीच नाही करायचं. काय सांगितलं तुम्हाला, रेट काढायचं ना. मग 100 डिवाइड बाय टाइम म्हणजे किती आला 10. काहीच नाही करायचं 10. हे पर्याय क्रमांक 3. पटकन सुटत आहे. हे जर का 4 पट सांगितलं असतं तर
300 डिवाइड बाय 10, 4 पट, जेवढी पट सांगितली तेवढ्यापेक्षा एक कमी घ्यायचा. 9 पट सांगितलं असतं तर 800 डिवाइड बाय 10. बघा पुढे, what would be the simple interest obtained on an amount of rupees 5760, 5760 रुपयावरती किती सिंपल इंटरेस्ट येईल at the rate of 6% per year after 3 years. बघा 5760 रुपयावरती 5760 रुपयावरती 6% 3 वर्षात किती रुपये सिंपल इंटरेस्ट येईल. सरळ साधं, काही वेगळं नाहीये. बघा हा 0 हा 0 कटला, साइन त्रिक हे झाले 18. बघा 18 सख 108 हा चाले 10, 18 7 126 आणि 10 किती होतात 136 हा चाले 13, 18 त्रिक 54, 54 आणि 13 किती झाले, एक मिनिट हा, साइन त्रिक 18, 18 सक 108 हा चाले 10, 18 7 126 आणि 10 36 हा चाले 13, 18 पंचे 90, सॉरी 18 पंचे 90 आणि 13 किती होतात 103 आणि खाली डिवाइड बाय 10 आहेत आपले, तर 1036.8 पर्याय क्रमांक 1. थोडासा गुणाकारात वेळ चुकला. पुढचं बघा, a sum of money at a simple interest amounts to 815 in 3 years. एक प्रिन्सिपल आहे, ते 3 वर्षात 815 रुपये होतात त्याचे. पुढं and 854 in 4 years, 4 वर्षात किती होतात 854. the sum is, तर ते प्रिन्सिपल काढायचं. बघा 4 वर्षाचे पैसे किती होतात 854 आणि 3 वर्षात किती होतात 815. 4 वर्षाच्या पैशातून मी 3 वर्षाचे पैसे जर मायनस केले तर किती वर्षाचं व्याज भेटेल आपल्याला, 1 वर्षाचं व्याज. बघा हे 9 39, 1 वर्षाचं व्याज किती 39. याला जर मला 3 वर्षाचं व्याज करायचं तर मी कितीने मल्टिप्लाय करणार, 3 ने करणार. बघा 3 न मग 27 हा चाले 2, 3 त्रिक 9, 2 11. म्हणजे मला 1 वर्षात किती व्याज भेटलं 3 वर्षात किती भेटलं 117 आणि 3 वर्षाची पूर्ण अमाऊंट किती आपल्याकडे 815. याच्यातून जर का मी 117 वजा केले तर किती राहतात बघा आपल्याकडं 698. पर्याय क्रमांक 3. A sum of money lent out at a simple interest amounts to 720 after 2 years. एक प्रिन्सिपल आहे, 2 वर्षामध्ये त्याचा अमाऊंट किती होतं 720 रुपये होतं. and 1020 आफ्टर फर्दर पिरियड ऑफ 5 years, म्हणजे तिथून पुढचे 5 वर्षात ती किती होते 1020. म्हणजे टोटल किती वर्षात 7 वर्षामध्ये 1020 होते. तर ती अमाऊंट काढायची, ती सम काढायची, म्हणजे प्रिन्सिपल काढायचं आपल्याला. बघा ह्या मधल्या 5 वर्षाचं व्याज किती आहे, पहिल्या 2 वर्षात किती येतं 720 व्याज, म्हणजे ही टोटल अमाऊंट आहे प्रिन्सिपल पकडून. पुढच्या 5 वर्षानंतर किती होतात ते 1020. हे 1020 मधून 720 जर का काढून टाकले मी तर किती राहतात 300. हे 300 म्हणजे काय व्याज, कोणतं फर्दर 5 years, पुढच्या 5 वर्षाचं. 5 वर्षाचं व्याज जर का 300 असेल तर 1 वर्षाचं किती 5 सख 30, 1 वर्षाचं व्याज किती आहे 60 आहे. 1 वर्षाचं 60 आहे तर 2 वर्षाचं व्याज किती झालं 120 रुपये आणि 2 वर्षाची अमाऊंट आहे आपल्याकडे किती रुपये 720 रुपये 2 वर्षाची आहे. बघा 720 2 वर्षाची अमाऊंट, त्यामधून 2 वर्षाचं व्याज जर का काढून टाकलं तर ती प्रिन्सिपल जी आहे ती किती आहे 620 रुपये. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, a sum of ₹1600 gives a simple interest of 252 in 2 years. सरळ सरळ दिलंय का की 1600 रुपयाचे 2 वर्षामध्ये 252 रुपये सिंपल इंटरेस्ट येतं. सॉरी 2 वर्ष नाही 2 years and 4 months. सॉरी कधी 2 years and 4 months. द रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲनम इज, तर रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा. बघा आपला प्रिन्सिपल किती आहे 1600, रेट माहित नाही, इंटरेस्ट दिलेला आहे किती आहे 252
आणि टाइम बघा 2 वर्ष 4 महिने, 2 वर्षाचे 24 महिने आणि हे 4 किती झाले 28 महिने भागिले 12 कमी करता येतं पण आपण डायरेक्ट क्वेश्चन मध्ये करू बघा काहीच नाही बघा इंटरेस्ट किती आहे 252 बरोबर काय प्रिन्सिपल गुणिले रेट माहित नाही त्याला आपण आरच लिहू आणि टाइम आहे आपला 28 डिवाइड बाय 12 आणि खालचे 100 पुन्हा तसेच हा 0 कटला हा 0 कटला काय काय करता येईल आपल्याला एक काम करू आपण आर एका साईडला ठेवू बाकी सगळे बाजूला घेऊन टाकू बघा 252 गुणिले 12 पुन्हा खाली 16 गुणिले 28 4 चौक 16 4 त्रिक 12 पुन्हा 4 एक 4 4 सख 24 एक राहिला 4 त्रिक 12 त्यानंतर 7 9 63 आणि 7 चौक 28 वरती आले 9 त्रिक 27 आणि खाली आले 4 आता इथून पुढे भाग जात नाही मग या ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय बघा दिसतंय का नसन दिसत तरी करता येतं आपल्याला 4 किती आहे 4 सख 24 राहिले किती 3 ते वरती लिहायचे नाही खाली 4 बघा 6.3/4 पर्याय क्रमांक 4 हे बघा 4 सख 24 आणि 3 27 डिवाइड बाय 4 पर्याय क्रमांक 4 पुढचा प्रश्न बघा अ सम वाज पुट ॲट अ सिंपल इंटरेस्ट ॲट अ सर्टन रेट फॉर 3 years एक सम आहे काहीतरी प्रिन्सिपल 3 वर्षासाठी काहीतरी रेट ना ठेवली सिंपल इंटरेस्टच आहे had it been put at 1% higher rate it would have fetched ₹5,100 more the sum is बघा एक प्रिन्सिपल आहे ते 3 वर्षासाठी काहीतरी रेट ना ठेवले जर तीच अमाउंट 3च वर्षासाठी 1% जास्त पैशांनी जर ठेवली तर जे काही इंटरेस्ट आहे ते 5,100 रुपयांनी जास्त मिळालं असतं तो ओरिजिनल इंटरेस्ट समजा आपण आर पकडला तर एक्स्ट्राचा इंटरेस्ट किती येईल आर प्लस 1 1% जास्त मग समजा ती सम आपण एक्स पकडली माहित नाही ना वाढलेला रेट किती आर प्लस 1 याला आपल्याला ब्रॅकेट मध्ये घ्यावा लागेल कारण की सेपरेट नुसतं रेट आहे तो आणि टाइम किती आहे आपला 3 डिवाइड बाय 100 कशाचा फॉर्म्युला आहे हा इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे पी इंटू आर इंटू टी डिवाइड बाय 100 हा वाढलेला रेट 5,100 आलेला एक्स्ट्राचा आणि ओरिजिनल किती होता एक्स इंटू आर इंटू 3 3च वर्षासाठी आहे ना डिवाइड बाय 100 आणि ह्या जास्तीच्या रेट इंटरेस्ट मधून कमी इंटरेस्ट वजा केला तर किती राहिले आपल्याकडे 5,100 कारण की एवढे जास्त आलेत मग फक्त हे मल्टिप्लाय करतं 3 इंटू एक्स 3x इंटू आर किती आहे 3x आर आणि 1 आहे मग इंटू काय येईल 3x मायनस 3x आर डिनॉमिनेटर सारखा आहे दोघांचा म्हणून एकदाच 100 लिहिले बरोबर 5,100 प्लस 3x आर आणि मायनस 3x आर कट झाले राहिलं काय आपल्याकडे राहिलं फक्त 3x इक्वल्स टू हे 5,100 आणि हे 2 शून्य उजव्या साईडला गेले तर 5 1 1 2 3 4 0 3 1 3 किती त्रिक 51 17 त्रिक 51 आणि x बरोबर किती आले मग आपले 17 आणि 17च्या पुढे 4 0 पर्याय क्रमांक 4 पुढचा प्रश्न बघा इफ द एन्युअल रेट ऑफ सिंपल इंटरेस्ट इंक्रीज फ्रॉम 10% टू 12.5% 12.5% 10% होऊन 12.5% जर का इंटरेस्ट रेट केला अ मॅन्स इयरली इन्कम इंक्रीज बाय 1,250 रुपीज जर 10% इंटरेस्ट रेट वरून 12.5% इंटरेस्ट रेट केला तर जे ओरिजिनल इन्कम आहे त्याच्यापेक्षा 1,250 रुपये दरवर्षी वाढतात म्हणजे टाइम कळला आपला किती वर्ष 1 वर्ष आणि आपल्याला रेट बी कळला हे जे प्रिन्सिपल इन रुपीज इज प्रिन्सिपल काढायचं आपल्याला बघा ओरिजिनल 10 होतं झालं किती 12.5 प्रिन्सिपल माहिती आहे का आपल्याला नाही माहित सेम मागच्या सारखाच क्वेश्चन थोडासा फरक आहे प्रिन्सिपल माहित नाही त्याला काय लिहिणार आपण एक्स लिहिलं बघा हा एक्स लिहिला प्रिन्सिपल वाढलेला इंटरेस्ट रेट किती आहे 12.5 आणि वर्ष किती आहे एकच दरवर्षीचं आहे ना डिवाइड बाय 100 आता ओरिजिनल किती होतं ओरिजिनल होतं
10 × 1 याला काय फरक पडत नाही एक ना, आणि एवढं सगळं कुटाने करून त्याला किती रुपये वाढले? 1250 रुपये वाढले. बघा हा एक आहे 12.5x आणि -10x, 12.5x मायनस 10x डिवाइड बाय 100 बरोबर 1250. 12.5 मधून 10 गेले किती राहिले? 2.5x. हे 2 झिरो पलीकडे जातील, 1250 आणि हे 2 झिरो. यानंतर काय होईल? हे 2.5 इकडे जातील. x = 125,000. एक झिरो वाढून घेऊन खालचा पॉइंट काढून टाकू आपण, खाली 25 ठेवून देऊ. चला बघा 25 × 25, 25 5 1600. x बरोबर 5 आणि 5च्या पुढे 1 2 3 4 4 0, याचा अर्थ 50,000 रुपये. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, द इंटरेस्ट अर्न ऑन ₹15,000 इन 3 years ॲट सिंपल इंटरेस्ट इज ₹5,400. 15,000 रुपयाचे 3 वर्षानंतर 5,400 रुपये आपल्याला व्याज मिळालं. फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट. सरळ साधं सोपं क्वेश्चन आहे. आपल्याला व्याज दिलेला आहे 5,400 रुपये, प्रिन्सिपल आहे आपल्याकडे 15,000, रेट आपल्याला माहित नाही तो काढायचा आहे, आणि टाइम आपल्याला माहित आहे 3 वर्ष. डिवाइड बाय 100. हे झिरो अगोदरच कापून घ्यायला लागत असेल तर. त्यानंतर रेट एक साईडला ठेवा, बाकी सगळं एक साईडला पाठवून द्या. बघा 5,400 डिवाइड बाय 150 गुणिले हे 3 3 1 3 8 रात्री 54 होतात. हा झिरो कटला, हा झिरो कटला, किती राहिले? वरती राहिले 180, खाली राहिले 15. 1 15, पुन्हा 15 1 15, 3 राहिले, 15 दुनी 30. रेट आहे आपला किती? 12%. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, ॲट द रेट ऑफ 8.5%. बघा 8 1/2 8.5% सिंपल इंटरेस्ट अ सम ऑफ 4,800 विल अर्न हाऊ मच इंटरेस्ट इन 2 years and 3 months. बघा 4,800 रुपयाचे 8.5%, 2 वर्ष 3 महिन्यात किती रुपये इंटरेस्ट येईल एवढं सरळ सरळ काढायचं आपल्याला. 8.5ला आपण 8.5च लिहिणार, एवढं अवघडात जायचं नाही फ्रॅक्शन मध्ये. मग इंटरेस्ट माहित नाही आपल्याला, आय असा लिहिला. 4,800 रुपये आपलं प्रिन्सिपल आहे, 8.5 आपला रेट आहे. 2 वर्ष 3 महिने म्हणजे किती? 2 वर्ष 3 महिने म्हणजे 27 महिने, आणि डिवाइड बाय 12 × 100. 12 का लिहिले? कारण की आपण ह्या वर्षाला महिन्यामध्ये कन्वर्ट केलंय. हे 2 झिरो, हे 2 झिरो कटले. 12 1 12, 12 चोक 48. त्यानंतर अजून काय करताना आपल्याला हे दोघांचं मल्टिप्लिकेशन. 4 पंचे 20, 7 आले 2, 4 8 32 आणि 2 34. एका अंकांतर पॉइंट म्हणजे हा झिरो बी काटला, समोर राहिले 27. फक्त मल्टिप्लिकेशन करायचं. 34 गुणिले 27, 27 त्रिक 81, 81 आणि 27 म्हणजे 27 चोक येतात 108. हातचे आले 10, पुन्हा 27 त्रिक 81, 81 आणि 10 किती होतात? 91. 918 रुपये. पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन बघा, हाऊ मच टाइम will it take for an amount of ₹450 to yield ₹81 as interest at 4.5 per annum of simple interest. सरळ प्रश्न आहे. प्रिन्सिपल दिलाय, प्रिन्सिपल किती आहे? 450. त्यानंतर इंटरेस्ट दिलाय 81, रेट दिलाय 4.5%. आपल्याला काय काढायचं? टाइम काढायचा आहे. मग इंटरेस्ट 81, प्रिन्सिपल 450, रेट आपला 4.5%, टाइम आपल्याला माहित नाही. डिवाइड बाय 100. टाइम एक साईडला ठेवा, बाकी सगळे पाठवून द्या. हे बघा 81 × 100. हे काय करतो मी? झिरो कापून घेतो, हा पॉइंट काढून घेतो, म्हणजे खाली किती राहिले? 45 आणि 45. बघा 9 5 45, 9 9 81, पुन्हा 9 1 9, 9 5 45, किती राहिले? 100. डिवाइड बाय 5 5 25, 1 25 आणि चोक 100 किती? 4%. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, हाऊ लॉंग विल इट टेक अ सम ऑफ मनी इन्व्हेस्टेड ॲट 5% पर ॲनम सिंपल इंटरेस्ट टू इन्क्रीज इट्स व्हॅल्यू बाय 40%. जर एखादी रक्कम दिली आहे ती 5%, तिच्यापेक्षा 40% वाढवायची आहे,
तर तिला किती रुपये भेटेल. समजा ती सम आहे आपली 100 रुपये आहे का नाही. किती टक्क्यानं 5%. टाइम माहिती आहे का नाही. डिवाइड बाय 100 विषय इथं संपला. आता इंटरेस्ट किती पाहिजे ओरिजिनल अमाऊंटच्या 40%. मग 100च्या 40% किती होतात 40च होतात. 100 घेतले की सोपं जातं बघा. हे 100 कटले हे 100 कटले. टी बरोबर किती आला 40 बाय 5 5 40. किती वर्ष लागतील 8 वर्ष. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न लगेच. सम ऑफ मनी बिकम 7/6 ऑफ इटसेल्फ इन 3 years. ओरिजिनल जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटच्या 7/6 होती किती वर्षात 3 वर्षात. म्हणजे अमाऊंट दिली आपल्याला टोटल प्रिन्सिपलचे 7/6 होते 3 वर्षात. ॲट अ सर्टन रेट ऑफ अ सिंपल इंटरेस्ट. द रेट पर ॲनम इज. आपल्याला रेट माहित नाही. समजा ती अमाऊंट आहे एक्स आहे का नाही. ही एक्स 3 वर्षामध्ये किती होते 3 वर्षात होते 7x/6. बघा 3 वर्षात किती रुपये होते एक्सचे 7x/6. माहित नाही आपल्याला रेट हे इंटरेस्ट किती आहे. तर मग जर पूर्ण अमाऊंट मधून जर का मी प्रिन्सिपल मायनस केला तर काय येऊन जाईल इंटरेस्ट येऊन जाईल. मग इंटरेस्ट काय आपला बघा ह्याला खालीवर 6 ने मल्टिप्लाय केलं तर 6x 7x किती झाले x 7x मधून 6x गेले आणि खाली 6 किती आलं इंटरेस्ट आपलं x/6. आणि आपल्याला सरळ सरळ काय काढायचं आपल्याला रेट काढायचा. तर फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. इंटरेस्ट जो x/6 आहे आपण 7x/6 मधून x मायनस केला इक्वल टू प्रिन्सिपल जो x आहे आपला. रेट माहित नाही तो काढायचा आणि टाइम आपल्याला किती वर्ष आहे 3 वर्ष. डिवाइड बाय 100. हा x कटला. हे 100 वरती जातील. रेट बरोबर बघा हे 100 वरती गेले. खाली हे 6 आणि हे 3 किती राहिले 2×3=6 आणि 2×5=10. 50/9. इथं कुठं 50/9 दिसतंय का नाही दिसत. मग करायचं कन्वर्ट. 9×1=9 9×5=45. बाकी उरले 5 ते वरती लिहिणार आणि खाली 9 लिहिणार. 5 × 5/9. पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे सिंपल इंटरेस्टवरचे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण आज घेतलेले आहे. तुमच्या कमेंट आम्हाला पाठवत चला. काही चुका असेल किंवा तुमच्या काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.